राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, भूमी अभिलेख उपाधीक्षक भालेराव साहेब अगोदरचे, आता प्रतीक जगताप साहेब आहेत आणि तहसीलदार विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खतातले 5 आणि इतर 3 असे ऑप्शन डावललेले आहेत आणि जमीन 19.35 विक्री केली असताना 38 गुंठे त्याच्या नावावर केलेले आहे। न्याय निर्णय 9/12/2021 रोजीचा तहसीलदारांनी या निर्णयामुळे माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे। या मृत्यूस हे तहसीलदार, उपाधीक्षक, तलाठी हे जिम्मेदार आहेत। त्या काळात त्यांनी मला भांबावून सोडला होता, त्याच्यामुळे मी आईचा उपचार करू शकलो नाही। ही माझी खंत आहे। माझ्याकडे पैसे असून सुद्धा तिला मी मेडिक्लेम असताना 4 लाखाचा आता 5 लाख झालाय। मी तिला हॉस्पिटलला ऍडमिट करू शकलो नाही। माझा एवढा राग आहे त्यांच्यावर। त्या समोर यावे ना त्यांनी, ते विजय तलेकरनी। आणि तहसीलदारांना आता एक 10 दिवसापूर्वी सांगितलंय का, निवडणूक झाल्या एक पत्रकार परिषद लावा, त्यांना समोर आणा, तुला न्याय देतो असं सांगितलेलं आहे विजय पाटीलांनी। मला न्याय काय दिला नाही। प्रांत साहेबांनी पण सांगितलं तुला न्याय देतो, दिला नाही। माझा आता माझ्या आईच्या मृत्यूला हेच कारणीभूत आहेत। माझी मागणी आता यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा। तहसीलदार विजय तलेकर, उपाधीक्षक भालेराव, त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक, सौभाग्यवती ज्योती बरकटे, रूपनवर हे कर्मचारी, वसंत उगले मोजणी कर्मचारी, त्यांनी चुकीचा लगतधारक दाखवलेले आहेत। हे सगळे लाच घेऊन भल्लाकडनं सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर काय सांगत होता, हे सब तुम किया है, या काकाच्या समोर सांगत होता, पण ते काका काहीच बोलले नाही। अरे तुझ्यासाठी मी भांडतो आणि तू बोलायला पाहिजे त्याला, काहीच बोलला नाही। सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेले आहेत, पण साहेबांनी तसंच जगदीश साहेबांनी चुकीचा आकारबोट केलाय असं लिहिलं ना स्पष्ट। आणि हे मला दिवाणी दाव्याचे कामी उपयोगात येईल आणि मी त्यांना सांगणार आहे यांच्यावर गुन्हा नोंद करा। ते काय सांगतात, आता आम्ही दिवाणी कोर्टाने आम्हाला सांगायला पाहिजे यांच्यावर गुन्हा नोंद करा, तर मी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे। मुळात नामदेव शंकर गोंधळे यांनी त्यांचा एकच हिस्सा विकलेला होता। असं असताना 1938 गुंठ्याचं खरेदी खत झालं कसं, पहिला माझा प्रश्न आहे। आणि हे 7/12 होऊन सुद्धा नंतर नामदेव शंकर गोंधळे यांनी ज्यावेळेला कारवाई केली त्यावेळेला त्यांचा 7/12 त्यांनी पूर्ववत केलेला आहे। आता पूर्ववत केले साहेब, 100% यांचा गुन्हा आहे आणि 2 वर्षांनी पूर्ववत केलेलं आहे साहेब। मी जर मेलो असतो मग हे ऐकले असते का, नालायक साले, हरामखोर आहे ते लोक। यांना शासन व्हायला पाहिजे आणि मी शासन होण्यासाठी धडपडणार शेवटपर्यंत। बघा तलाठी खोटा रिपोर्ट काय सांगतो आमचा, नाही ना मी सांगतो बघा, पोट हिस्सा फेरफार कुठला बनला 3667, पण माझ्या काकाने कोणाला हरकत घेतले 3637ला फेरफारला, असं त्यांनी बनलं आहे रिपोर्ट। आणि हे 3637 फेरफार कोणाचा आहे, पांडुरंग धर्म पाटील यांचा आहे। म्हणजे हा तलाठी खोटा रिपोर्ट आहे आणि ते मान्य केलं त्यांनी। तलाठी परत आता आले तिकडे, बदली केली होती, पण ते घाबरत पण नाही कोणाला। कोर्टात माझी पूर्ववत माझा 7/12 करावा आणि यांच्यावर गुन्हा नोंद करावा।